आबासाहेबांच्या कर्तृत्वान पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंहासनावर आम्ही बसलो तरी, पण हजारो तुफान आमच्या मनात अजूनही घुटमळतात. या सिंहासनापासून दूर ठेवण्यासाठी आमच्यावरती ती बालंट आणली गेली. डाव प्रतिडाव केले गेले. आमचे कारखाने, आमच्या नात्यातली मंडळी आमच्या जीवावर होती. आबासाहेबांना आमच्यापासून दूर केले. आबासाहेबांची आणि आमची अशीची एक पलायन झाली होती. ज्या दिलानं आबासाहेब आमच्याशी बोलले होते, तेव्हा आम्ही आबासाहेबांना विचारलो, आबासाहेब आम्ही रायगडावर परत कधी यायचं? मग कधी या म्हणून सांगितलं होतं आबासाहेब? रायगडावरचं वातावरण निवळ आणि आम्ही आपणास बोलवून तेव्हा असं सांगून आबासाहेब रायगडावर निघून आले होते. रायगडावरचं वातावरण निवळलं. आमच्या राजाराम राजेंचं लग्न झालं. आम्ही थोरले बंधू, पण आम्ही आबासाहेब आजारी झाले ते सुद्धा आम्हाला कळवलं नाही. आबासाहेब आजारी झाले आणि गडावर एक भयानक घटना केली. सोयराबाई मातोश्रींनी रायगडाच्या नाकाबंदी केली. गडावर एक घटक केलं आणि त्यात आमचे आबासाहेब केले. त्यावर तर कुजबूज होती की सोयराबाई मातोश्रीने आबासाहेबावर विषप्रयोग केला म्हणून. तसं काही काळा वेळ असल्याशिवाय काही ना आबासाहेबांना राजारामच्या हातून अग्नी का दिली गेली? थोरले बंधू म्हणून तो अधिकार आमचा होता. आम्ही थोरले जिवंत असताना राजारामला गादीवर बसवलं. ही सगळी कटकारस्थानं, त्या कारस्थानं कारभारांची आणि त्याला सोयराबाई मातोश्रींचा स्वार्थाने पुरुष. आणि त्या राजारामला पुढे करून आम्हाला बंदिवान करण्याचे वचन जारी केले. आम्ही वेळीच रायगडावर आलो आणि सगळी कटकारस्थानं उडवली. सिंहासनावर बसलेल्या राजाने एवढा पाठचा विचार करायचा नसतो. मान पाठी वळून बघण्याचा गाफीलपणा कसाच. आता आपली नजर हवी पुढे, सरळ लक्षावर रोखलेली. येसू अगदी आऊसाहेबासारख्या बोलल्या ना. त्या जिवंत असतात तर त्यांचा जीव सुपाळीला फुलला असता. राजे एक नजराणा पेश करू म्हणतो. त्यासाठी आमच्या परवानगीची गरज आहे का आपल्याला मामासाहेब? अरे यावे यावे भोजन भाऊ.
स्वराज्याच्या खजिन्याने स्वतःचे घर भरणारे कारभारी. असंच म्हणायचो ना आम्ही तुम्हाला. तुम्ही फडावर यायचं तेव्हा तेव्हा सुद्धा तुम्ही असेच डोळे मोठे करून आम्हाला खाऊ की घेऊन याच नजरेने पाहायचे. पण आम्ही तुमच्या डोळ्यात कधी मावलो नाही की तुमच्या हाती कधी गवसलो नाही. महाराज, मोरोपंत अहो आम्ही काका म्हणायचो तुम्हाला. कसे आमच्या विरुद्ध त्या कटक असताना तुम्ही सामील झालात, कसे फसलात या दुष्टांच्या संगतीत. महाराज, काय झालं आणि कसं झालं, पण जे झालं त्याचे फार अपराधी होत आम्ही. मामासाहेब, आपण मोरोपंतांना बंधनातून मुक्त करा आणि जातीनं त्यांना जाऊन कच्च्या कैदेत घेऊन सोडा. जशी आज्ञा महाराज. अण्णाजी, आमच्या विरुद्धच्या कटक कारस्थानाचे मेरुमणी आपण. तेव्हा आपणास बंधनातून मुक्त करणे म्हणजे आम्ही आमच्या स्वतःच्या हाताने आमचा आत्मघात केल्यासारखा आहे. संभाजीराजे, आम्ही आपल्याकडून कधी चांगल्याची अपेक्षाच केली नाही. थोरल्या महाराजाबरोबर आमची किंमत गेली, इज्जत गेली. आता या हिंदवी स्वराज्याच्या नशिबी पुंडगिरीशिवाय काही असणारच नाही. राजांच्या विरोधात द्रोह करणाऱ्याने राजाचा हिताचा बघू नये. अण्णाजी, आमच्या विरुद्ध कटकारस्थान केल्याबद्दल आता आपलं काय करावं असं आपल्याला वाटतं. आधी दोरखंड सोडा, मग सांगतो काय करायचं ते. गोरखंड, तुम्ही एवढा मोठा राजद्रोह केला तर हे थोडे अलंकार तर तुमच्या हाती पायी घालावे लागणार. राजकर्तव्यच आहे. हे राजकर्तव्य नाही, हा राजद्रोह आहे. आमचे खरे राजे राजाराम राजे. आम्ही जे केलं ते त्यांच्या हुकुमाने. दोरखंड तर तुमच्या हाती पडायला पाहिजे. आमच्यावर डूब धरून तर तुम्ही पहिल्यापासूनच होता आणि जहिरीला नाग एकदा कोणावर डूब धरतो तर तो मरेपर्यंत सोडत नाही. आणि सोडणारही नाही. कारण कारण तुम्ही आमच्या निष्पाप सुकुमार मुलीचा कलंकित केलं, तुला मारलं. खरं तर तुमचाच कडेलोट करायला हवा. खामोश नाही. तुम्ही एवढे नीच हलकट राजकारणी असाल असं आम्हाला वाटलं नव्हतं. पड्यावरच्या लेखीचे एका झटक्यात होत्याचे नव्हते करणारे तुम्ही कारभारी. तुम्ही इतक्या खालच्या थराला पोचाल. आम्ही व्यभिचारी ठरू म्हणून आपल्या पोरीला केलेलं एक अजाण चुकीचं तुम्ही भांडवल केलं. तिला भांडावलं, तिच्या नावाने शिमगा करून तिला जीव द्यायला भाग पाडला. तुमचं हे घाणेरडं राजकारण ना ती रक्त इमान काहीच बघत नाही. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी कसाचाही कोणाचाही जीव घेऊ शकता. चोराच्या मना गुट्या बंबा. खामोश. एक शब्द तरी बोला तर तुमची गर्दन छाटली जाईल. राधे, तुम्ही नालायक, व्यभिचारी, व्यसनी आणि आता तर तुम्ही खुनी. या खेड्याला जाऊन काही खायला देऊन टाका. चला. राजे, राजे, तुम्ही खुनी आहात. तुम्ही खुनी आहात. राजे, तुम्ही खुनी आहात. राजे, तुम्ही खुनी आहात. राजे, तुम्ही खुनी आहात. राजे, तुम्ही खुनी आहात. जगदंब, थोरल्या महाराजांची आठवण झाली नाही. महाराणी, पडावरच्या सगळ्या मसलतीचं शिकवण आमचं थोरल्या महाराजांच्या जरडे नजरे खाली झाले म्हणा. महाराज, यावे मेवणे साहेब. राणे साहेब,
राजे आधी आमच्या मुद्द्याचा स्वीकार तर करावा. तुला मुद्रा आम्हा स्वीकार झाला गणोजीराव. यावे दादासाहेब या. हे काय आपण उभयता तेवढे दरबारात? उभयता म्हणजे दादासाहेब आम्ही समजलो नाही. नाही म्हणजे राजांच्या सावलीसारखा दिनरात राजांच्या अवतीभोवती निर्वत असतो तो तुमचा कलिक कवच कुठे दिसत नाही. कवी कलश दौलतीच्या कामासाठी पाहुण्यांच्या भेटी गाठी खुंटली असावी, पण त्यांची तुम्हाला आठवण यावी. नाही म्हणजे राजांची सावली जवळ नाही म्हटल्यावर राजेंचे पाय. खरं बोललात तुम्ही गणोजीराव. राजाने आपल्या सावलीचा आधार कधी सोडू नये. म्हणजे उगाच पायाकडे दुधमळतात त्यांना मोकळही सोडू नये. दुरुस्त बोललो ना आम्ही गणोजीराव. बोलता दुरुस्त राजे तसं दुरुस्त करूनही दाखवावं एवढीच मागणी आहे. आम्ही दुरुस्त करत नाही. आम्ही काय काय वागलो गणोजी? राजे विचारता येईल. राजे खरंच परवानगी असेल तर आम्ही आमच्या मनचा बोलावं. बोला बोला बिनाशिक बोला गणोजीराव. राजे म्हणून आपण स्वराज्याच्या सिंहासनावर बसला. आपण महाराज झाला. आमची बहीण स्वराज्याची महाराणी झाली. तेव्हा नात्यात दिलेल्या शब्दाची याद ठेवून आम्हाला आमची वतनदारी देऊन आणि वतनदारी नात्याने दिलेल्या शब्दांची याद. काय म्हणायचंय काय तुम्हाला गणोजी? आम्ही शिर्केही राजे आहोत. दाभोळच्या देशमुखाचं आमचं वतन आम्ही आपल्याकडे मागतो. स्वराज्यात सामील झालेलं वतन तुम्ही मागताय? होय थोरल्या महाराजानं राजे शिर्क्याला तसा शब्दही दिला होता. गणोजीराव त्यावेळी कटुता करावी म्हणून थोरल्या महाराजाने मोठ्या मुत्सद्दीगिरीने तसा शब्द दिला होता. याचा अर्थ थोरले महाराज गेले आणि त्यांचा शब्दही गेला. म्हणजे त्याने मुत्सद्देगिरी करून लबाडीनं आमच्या वडिलांना फसवलं. आता तुम्ही लबाडी करून आम्हाला फसवता. दादासाहेब आपण कुणाबद्दल कुणासमोर काय बोलतो याचं जरा तरी भान ठेवा. येसू महाराणी झाल्यावर राजांच्या लबाडीची बाजू उचलून करायला लागत आपण. तुमचं आमचं बहीण भावाचं नातंही विसरलं. गणोजीराव आपसातले नाते संबंध एक दुसऱ्यांचं हित बघण्याची ही वेळ नव्हे. ही वेळ स्वराज्याचं हित बघण्याची आहे. या अशा वेळी जर आपल्यासारख्या आमच्या जवळच्याने वतनाचा हट्ट धरला तर स्वराज्याचे वाटे पडतील. स्वराज्याचं काय व्हायचं ते तुम्ही. आम्हाला आमचं वतन पाहिजे. हिंदवी स्वराज्याचे वाटे घालून कुणालाही वतन वगैरे काहीही मिळणार नाही. मिळणार नाही म्हणजे राजे शिर्के काळचं परंपरागत वतन आहे ते. त्यावेळी थोरल्या शिर्क्या थोरल्या महाराजांना गनिमी डाव टाकून कप्तान आमचं वतन खालचं केलं. थोरले महाराज नात्याने तुमचे आमचे सासरे ते कप्तान वागले असं म्हणता तुम्ही? होय कपटात खोटी भीती आणि भय दाखवून आमच्या वडिलांना बनवून आमचं वतन लुटलं. योग्य वेळेत परत देऊ असं खोटं नाट्य सांगू. थोरले महाराज कुणालाही वतन द्यायची नाहीत अशा ठाम मताचे होते. ते त्यांच्या दारी झोळी घेऊन वतनाची भीक मागायला जातील. त्यांच्या बाबतीत आम्ही हात पसरून भीक मागत नाही. मोठी दाबून पायात सरसावून आम्ही आमचं वतन मागतोय. जे वतन पोचल्यानं आमच्या डोळ्यात धूळ फेकून आमच्या हातून मिळून घेतलं. जे वतन आदिलशहानं राजे शिर्क्याला बक्षीस म्हणून दिलं होतं. आमच्या हक्काचं वतन आम्ही हक्कानं मागतोय. हिंदवी राज्यात सामील झालेल्या वतनावर वतनदारीचा हक्क मागताय तुम्ही दादासाहेब? आमच्या वतनाची छत्रपतींच्या स्वराज्याचा काडीचाही संबंध नाही. उलट हे छत्रपतींचं राज्य आम्हा वतनदाराच्या जीवावर तर उभा आहे. दादासाहेब आपण कुणाबद्दल कुणासमोर काय बोलतो याचं जरा तरी भान ठेवा. गणोजीराव छत्रपतीने उभारलेलं आहे हिंदवी स्वराज्य. स्वराज्याच्या मावळ्यांच्या कुणब्यांच्या जीवावर उभा आहे, तुमच्या सारख्यांच्या नाही. मावळ्या कुडण्याचा पुळका तर मला येणारच नाही. मी भोसले मागत खाते. सूर्य कुळातल्या राजे शिर्क्यांचा मोठेपणा पचनी नाही करायचा तुमच्या. गणोजीराव
गणोजीराव, तुम्ही छत्रपतींच्या कुळाला हिन लेखताय. अरे दिलेला शब्द आणि वचन ज्या कुळात पाळलं जात नाही त्या कुळाचा बोलबाला असाच होणार. बस गणोजीराव, स्वार्थापायी खूप चिखलफेक झाली आमच्या अंगावर. आमचा स्वार्थ? अहो आम्ही स्वराज्याचे होते. आप मतलबी फितुरांचे आवाज, वतनाच्या लालसेने मोगलाची उजरेगिरी करणारे तुम्ही. हे दुसऱ्यांचं नाही सांगत मी आपणास गणोजीराव, पण तुम्ही जातीनं जाऊन औरंगजेबाला भेटला. मी त्याला पाठवलेले खलिते पाहायचे आहेत तुम्हाला. होय भेटलो आम्ही, पाठवले खरे. पण राजे तुम्ही तर मोगलांना जाऊन मिळाला होतात. मोगलांचे सैन्य घेऊन मराठ्यांच्या किल्ल्यावर चालून गेला होता. स्वतः खलिते पाठवून किल्ले मोगलांच्या ताब्यात द्यायला लावले होते. आम्ही केवळ भेटलो, खलिते पाठवले, ते केवळ आमच्या वतनासाठी आणि तुम्ही राज्याच्या वाटणीसाठी. खामोश गणोजीराव! तो आमचा केवळ अविवेकपणा होता, नादान वेळा गायब होता. केवळ पराक्रमाची शब्द करून दाखवू म्हणून आम्ही घेतलेली एक उडी होती. आमचा मूर्खपणा आम्हाला समजतात. आम्ही जीवानीशी निपुडी घेतलेली हे स्वराज्य. तुम्ही शिकते हक्काला तेवढे स्वराज्यात आणि मुजऱ्याला त्या पातशहाकडे. स्वराज्याला पडलेले बिळ बुजवण्यासाठी आम्ही एक एक माणूस होतो. तुम्ही घरातले खतपेदी एक एक खिंडार पाडता आमच्या स्वराज्याला. दादासाहेब तिघांना समजुतीनं घ्या. काळ बाका आहे. औरंगजेब लाखोची फौज घेऊन अंगावर आलाय. अशा वेळी वतन वाटायला लागलो तर अराजकता वाजेल. अराजकता तर त्या कळशामुळे माजली. आधी त्याला स्वराज्याच्या बाहेर काढा. काय कविराजाला स्वराज्यात बाहेर काढून स्वराज्य वाचेल? कुणाच्या जीवावर वाचवा आम्ही स्वराज्य? आधी जाऊन मिळाला तुमच्या बंधू कान्होजींच्या, तुमच्या सारख्यांचा. त्याचा दावा आहे औरंगजेबाकडे, लक्ष आहे स्वराज्याच्या टाळूवर. पाहिलं शिसू, हा राजेंचा आमच्यावरचा विश्वास, हे आमच्या पराक्रमाचं कौतुक. काय केलं गणोजीराव तुम्ही स्वराज्यासाठी आजपर्यंत? कुठे समजावून चालवलीत? कुठली लढाई लढणार? कधी शत्रूच्या रक्ताची कारंजी आपल्या अंगावर घेतली का कधी आमची पाठ रकम करत घोडदौड केली? आमच्या बाजूने एक गोफण धोंडा तरी कधी उडवलात तुम्ही? काय म्हणायचं राजे तुम्हाला? आम्ही नुसती पोशाखी सरदारकी करत फिरतो. असाच म्हणायचंय? पोशाखी सरदारकीही करत नाही तुम्ही तर सरदार लालची. वतनाला हापलेले कुत्रे हो त्या पाचशा पुढे जीभ लपा हलवत उभे असतात. स्वराज्याच्या घात करण्याच्या निमित्ताला चिटकून शिंकांच्या इमानीला का फसलात तुम्ही? तो तुमच्यासारखी कामं चालवलं. जिवंत ठेवणं म्हणजे नादान फितुरांच्या रक्ताचा नैवेद्य नकोच तुमच्या संशयीला. राजे शिक्यांच्या जीवाची भीक मागतोय आम्ही. आमचं वतन आम्हाला द्या, नाही तर काय तुमच्या स्वराज्यावर चालून यावं लागेल. स्वराज्यावर चालून येणार. दादासाहेब तलवारीला हात घालायचं काम नाही. आम्ही तुमच्या जीवाची भीक मागतोय आणि
या अल्लाह, या अल्लाह परवरदिगार, इस दख्खन की नोई इतनी मुसीबत भरी, ऐसा ख्वाबों में भी नहीं सोचा। इतनी साथ इतनी बड़ी फौज लेकर इस नादान मुल्क में घूम रहे हैं। बाप और बच्चा संभा हमारे सभी शहजादे क्या सही नादान का एक एक किला हाथ ये बिना और शहजादी भी नादान, वो मराठे का सेनापति 10-15 हजार की फौज के साथ हमारे खाने बेचराज पैदा सब्बा को अब थक गया मैं और मेरी फौज भी थक गई। नई रसम फरूद हाजर जवान चलता ही हो गई, पर मनानो फौज खस्ते सेवा कितनी बात हस्ते जाओ संभा या कागवर संभाला गाठण्याची औकात माझ्या 3 शहजाद्यात 20 नागवार 20 सरदारात आहे। ये परवरदिगार, ये सल्तनत, ये दौलत
इसका हीरे जवाहरात से खंडर भरे हुए हैं, कल की शान दी गई इस बात। तो सुल्तानी हीरे दो दो दिन में कब्जे में लूंगा। हमारी फौज की दरिया देखकर मरहटे हर हर कांप उठेंगे। चारों ओर से मरहटों का मुल्क बेचिराग करके राजगढ़ पर पहुंच जाए और हमारा हरा चांद सितारा लहराएगा और उस निशान के नीचे बैठकर खुदा तेरा एक पाक बंदा नमाज पढ़ेगा। क्या ये हमारा पागल सपना ही था? हाँ, मुगल खान, हमारे दिल ने एक फैसला किया है। कैसा फैसला हुजूर? कि हम दिल्ली वापस जाए। तौबा, या अल्लाह, जहाँ पना। मुगल खान, मैं भी इंसान का बच्चा हूँ। मैं नहीं चाहता कि एक ही छलांग में सारा दक्खन हाथ ले आ जाए। हाँ जिले पना। मुगल खान, तुम सब इस्लाम के नौकर हो, इसलिए मुझे इस दक्खन में रहना पड़ा। कितनी बदनसीबी है, मुसम्मा जैसा काफिर बच्चा इस हिंदुस्तान के बादशाह को शतरंज के मोरे जैसा यहाँ वहाँ नचा रहा है, सता रहा है। और तुम इस्लाम के नौकर तमाशा देख रहे हो। नहीं हुजूर, हम हमारे शहंशाह के लिए, इस्लाम के लिए, मर मिटने के लिए भी तैयार हैं। यही तय करके हम आपकी सेवा में आए। ये नतीजा क्या निकला? एक भी मकसद पूरा हुआ? शहजादा अकबर मस्कत पहुंचा, वहां वो संभव किया उसका हमने। उल्टा उल्टा उसने हमारी फौज खत्म की, रसद लूटी, शामियाने के सोने के खंभे तक लूट के लेके गया। जिले सुबानी, वो संभा की फौज खुले मैदान में आती ही नहीं, आमने सामने आती ही नहीं, शमशीर से शमशीर टकराती ही नहीं। मराठे कहीं से भी आते हैं और हमला करके जंगल में घुस जाते हैं। यानी हमारी फौज की दिमागी हालत खराब हुई है। ये ना मुकर्रब खान। हाँ रघुनाथ, हमारी फौज डरती है उस संभा से, उन मराठों से, यहाँ तक कि पहाड़ी इलाकों से। मुकर्रब खान, कुछ भी कर लो, लेकिन उस संभा को बर्बाद करो। सुबह लेकर आपकी भेंट लेने आया था। हाँ, कौन सा मंसूबा मुकर्रब खान? उस काफिर संभा को बर्बाद करने का मंसूबा। इंशाअल्लाह ताला। हुजूर, हमारे जाल में एक बड़ी मछली मिली है और आपसे मिलने के लिए तड़प रही है। कौन है वो सिपाही सरदार? ये कोई मामूली सरदार सिपाही नहीं है हुजूर, खुद संभा का साला है, साला। संभा के बीवी का सगा भाई गणोजीरा और सिरकी। ये फितूर क्या मदद कर सकता है हमारी? संभा की सारी मालूमात है उसे, वही हमें संभा तक ले जाएगा और तुम हमला करके उसे गिरफ्तार करेंगे। किया, पर उसके बदले उस मछली के मुंह में क्या डालना? उसका वतन हाँ है उसका वतन कोंकण मराठों के उन्हीं के मुल्क में है ना। या दे दो, जाओ
जाओ मराठी को हाजिर करो। अभी मैं हाजिर करता हूँ। जरा बादशाह, आओ आओ सरदार। गणोजीराव शिर्के जी हुजूर। बहुत नाम शोहरत कानों पे आई है हमारे। ना बहादुर सरदार उस संभा की संगत छोड़कर हमारे साथ। ना पागल नसीब है वो संभा। हुजूर, गनोदीराव सिरके को उसका वतन नहीं दे रहा है वो संभा। ऐसे दिलेर रिश्तेदार को सरदार को सेवा भी कभी ठेस नहीं पहुंचाता। बराबर बोलो ना अभी गणोजीराव। एकदम दुरुस्त बोला बादशाह. मी नुसतं बोलत नाही, दुरुस्त वागतोय गणोजीराव. बादशाह, वतनाची लालूच आम्हाला कधीच नव्हती, पण बेइज्जती, अपमान. नहीं, बहादुर आदमी नहीं सह सकता और सहना भी नहीं चाहिए. उसके खिलाफ उस अपमान का बदला लेने के लिए हुजूर, वाटेल ते करी, पण त्या संभाचं शिर भाल्याच्या टोकावर असताना पाहिजे. त्या दिवशी या काळजाची आग शांत होईल. त्या संभाला ठाण बंद करण्याची आपल्या पायाशी पसंत. रखान गणोजी राव का शाही पोशाक देकर सम्मान करो, फौज दे दो, जो चाहिए वो दे दो. शुक्रिया जहापन्ना. भैया खान. जी बादशाह। गनोदीराव, आप बाहर रुकिए और मैं भी आता हूं। खान ये मराठे है, इनकी एक कहावत है, ये मराठों के लिए बनी है. याद रखो, यांचं सुंप जल्ला तरी जिल्ल सुटत नाही. जी हुजूर. नहीं अच्छा मौका दिया है. गणोजीराव जैसा मोरा उसका सोना करो. जी हुजूर. खान तुम्हें जो चाहिए वो मांगो, जो चाहिए वो लेकर आओ, लेकिन फतेह होकर ही आना. खान ये देख झापना. जब तक वो काफर संभा पकड़ा नहीं जाता, तब तक ये पगड़ी सर पर नहीं रखूंगा. मुझे संभा चाहिए, किसी भी हालत में मुझे संभा चाहिए. अपना आई जगदंबे, आम्हास पडलेले स्वप्न कोठे ठेवा. आमच्या सौभाग्याचे रक्षण. आऊसाहेब,
आपण आमचं औषण करताना आम्हाला सांगितलं. आज आम्ही तुम्हाला कपाळीच्या कुंकवाचा धनुष दिला नाही, तर एक धगधगता निखारा तुमच्या पदराला बांधला. याला चेपत पण चुकीच्या पद्धतीने हाताळला तर राग रांगोळी करू शकतो, आणि योग्य पद्धतीने वापर केली तर उबळी केली. आणि आऊसाहेब तुमचं म्हणणं तंतोतंत खरं आहे. आम्ही एका धगधगत्या निखाऱ्याशीच संसार करत आहोत, पण आऊसाहेब या निखाऱ्याने कधीतरी आपल्या जीवाला शांत निवांतपणा मिळू द्यायला नको का? कोणासाठी आणि कशासाठी निवांतपणा मागतो? हे काय आहे? झोप झाली आपली? हा प्रश्न आम्ही आपणास विचारला होता. राजे, आमच्या जीवाला घोर लागला. कालपासून हे संगमेश्वराचं रामच आम्हाला झपाटल्यासारखं वाटतं. आज राम प्रहरीने आम्हाला भयानक स्वप्न पडले आणि आम्ही दचकून उठलो. जीवास बरं वाटावं म्हणून स्नान संध्या आटोपून संगमेश्वराच्या दर्शनात जाऊ, तरी चित्त हलत. हे काय आहे? आम्हाला आपल्या चेहऱ्यावर थकवा दिसतो. आपण विश्रांती घ्यावी. येसू थकलेलं शरीर विश्रांती मागतो, पण जखमी झालेलं मन आम्हाला सोपू देत नाही. सततची भसलेली मोहिमेची दगदग आम्हा स्टोळा नमू देत. राजे, आपल्या शेतीत हिंमतीचा धाडसाचा आम्हास अचंबा आहे. संकटामागून संकट आली अगदी आबासाहेबांवरही आली नसतील अशी, पण आपण या सर्व संकटांना पुरून उरलो. आबासाहेबांच्या नंतर गेली 8 वर्षे लढायाच्या सगळ्या आघाड्या एक हाती लढत्या केल्या, पण रात्री आपण जरा दमान उठावं. अद्याप उजाडायला थोडा अवकाश आहे, तोवर थोडी विश्रांती घ्या. रात्री ज्वर आहे अगदी. आपण चला, आम्ही वैद्यांना बोलावतो. आपण बसा आमच्या जवळ, आम्हाला बरं. राजे अगदी काही लहान मुलांसाठी. अपयशाने कष्टी होईल. अजून खूप मजल मारायची. जरी जंजिरा हाती आला नसला तरी सिद्धी आता जंजिराच्या बिळातून डोकं वर काढायची हिंमत करेल असं वाटत नाही. पोर्तुगीजांनी आपल्या म्हणण्याप्रमाणेच तह दिली. गेल्या 8 वर्षात त्या औरंग्याला आपल्या एकाही किल्ल्याला हात लावता आला नाही. या यशाच्या चढत्या कमानी काही कमी आहे. येसू एकदा बाहेरच्या शत्रूंना आम्ही अंगावर घेऊ, पण आम्हाला चिंता वाटते की आमच्या शर्मिदेंची, आमच्या आबासाहेबांनी स्थापन केलेल्या या स्वराज्याला आता स्वार्थाची वेध जोडला. माने मराठांचे गणे मोडून माने जेदे सारखे मंडळी पुढे दुसरे झाडू लागले. पण निंबाळकर महाडिक आणि शिक्षणासारख्या आमच्या रक्ताची नाती सुद्धा प्रेमान व्हावी, आणि तीही वतनाच्या शुल्लक स्वार्थासाठी. स्वार्थाला जात धर्म नाती होती. लोक हाच त्यांचा देश. येसू दैवाने देखील किती कुचेष्टा करावी आमची. ज्यांच्या खांद्यावर आम्ही स्वराज्याचा धुरा दिला, हे आमचे हंबीर मामा आम्हाला अर्ध्यावर सोडून देते. नियती पुढे कोणाचे काही चालत नाही. हंबीर मामा आपल्याला सोडून दिले तरी त्यांच्यासारखे शूर भाणोजी बाबा आपले सेनापती आहेत. त्यांच्या बरोबरीने संताजी, धनाजी, खंडोबल्ला, रुपाजी, मानाजी ही तरणी काठी पोरं एक एक गुरुच म्हणून तुमच्या पाठी उभे आहेत ना. तुम्ही स्फूर्ती दिली तरी आतूनच एखादे हंबीर मामा होते. राजे एक वाईट बातमी आहे. काय झालं शिवाजी? संगमेश्वराच्या रानात हालचाल दिसायला लागली आहे. हिराला सांगावं आहे की आपल्या जीवाला धोका आहे, आपण निघावं इथून. शिवाजी काय नक्की बातमी आहे ती घेऊन ये. जी महाराज.
राणीसाहेब आपल्याला आत्ताच इथून निघण्याची तयारी केली पाहिजे. राजे तुम्ही आमच्या सोबत नवं रायगडी निघावं आम्हाला काळजी वाटते. येसू स्वराज्याचा गाडा मोठ्या हिमतीने हाकणारे आमची राणी सामान्य स्त्री. राजे ऐका आमचा का आमच्या जीवाला घोर लावता. येसू तुमचा हा प्रेमाचा डोर यमाच्या रेड्याला सुद्धा चेरबंद करील. शब्दांच्या खेळात आम्हाला भुलवू नका. अशुभ वेळ कधी सांगून येत नाही. येसू तुमच्या आमच्या मनगटावर विश्वास नाही की उरातल्या हिमतीवर. असं नाही राजे. येसू यादवाला आम्ही निवाड्याचा शब्द दिला. रे त्याची गाणे ऐकायची सोडून राजांना जर त्याला पाठ दाखवली तर कसं चालेल. येसू तुम्ही व्हा पुढं. मध्यान्हीला तुमच्या पालख्या चिपळून नाही पोचतील तेव्हा आम्ही वाऱ्याच्या वेगाने घोडदौड करून येऊ आणि आमच्या हाताने आपल्याला दशमीचा घास भरवू. मग तर झालं. भरोसा आहे ना आमच्यावर. मग आम्ही सांगतो तसं करा. व्हा पुढं. आणि हो, रायगड चढताना रायगडाच्या पायथ्याशी एक चांगली जागा बघून आम्हाला दाखवा. त्या धर्मवेळ औरंगाचं मस्तक आम्हाला काढायचंय तिथे. रायगडाच्या जगदीश्वराला सांगणं करा की तो दिवस लवकरच उजाडू दे. जगदंब जगदंब. उचला राजे. राजे राजे खूप वाईट बातमी आहे. बातमी पोहोचली आमच्यापर्यंत कविराज. कविराज असं संकट का नवीन आहेत आपल्यासाठी. राजे कानी आलो मग अभिषेक खेळ कशाला. कविराज असा जर विचार आमच्या आबासाहेबांनी केला असता तर हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं असतं का. असो, सर्व आघाड्यावर फलिते रवाना झाले. होय राजे. या वेळेपर्यंत सभाला पोहोचलेली असते. केशवपंत त्रिमलाना जिजींची व तिथून येणाऱ्या रसिक पुरवठ्याची तयारी सोपवली आहे. धनाजीला हात थांब्यावर पोर्तुगीजाची वाट अडवण्याला सांगितलं आहे. संताजीला सिद्धीचा बंदोबस्त करण्याविषयी कळवलं आहे. सेनापती म्हाळोजी बाबा आणि खंडे पंडाळ आपल्या बरोबर पुढील कामगिरीवर दिसली आणि आम्ही जातीनं मलकापूर आणि आमचे घाटची वाट रोखून जातो. कविराज आपण उभा केलेला हा विशाल गडके पन्हाळपर्यंत जो पोलादी खंड आपण उभा केला तो इतका वेग असू दे की तो तोडून औरंगाबाद रायगड पोहोचेपर्यंत 7 जन्म तरी घ्यावे लागतील. मी काळजी करतो का कविराज कविराज तात्पुरतं या गडबडीत आम्हाला मुंबईवरचा आक्रमण पुढे ढकलावं लागेल. पण तुम्ही मुंबई बंदर विकत घेण्याच्या हालचाली चालू ठेवा. एकदा काय मुंबई आमच्या हाती आली मग आमच्या आरमाराची ताकद शतपटीने वाढेल. मग त्या फिरंग्याने आम्ही हवं तसं हवं तिथं नाचू. पण सध्या आमचा एकच लक्ष त्या औरंग्याचं पारिपत्य. आज आता मोठी जंग होणार आहे तेव्हा आमच्या लष्कराला काय कमी पडू देऊ नका. पण दुष्काळात गाजलेल्या आमच्या रयतेला हे नाडू नका. एकदा रित्य झालेल्या खजिना भरता येईल पण रयतेचा विश्वास उडाला तर तो परत कधीच मिळवता येणार नाही. आमच्या सर्व शिपाईगणाला सरदाराला सांगावा धडा म्हणावी जंग औरंगाची शेवटची असू दे आणि जगदंबा आमच्या पाठीशी आहे. राजे 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 घात झाला आहे. 4-5 हजाराची फौज संगमेश्वरावर चालून येत आहे. फौज चालून येते कुठून. रणोजी शिक्याच्या मदतीने अंतुरुस्कुराचा खान उतरला आहे. गरब खान राजे 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 गणित संख्येने जास्त आहे. आम्ही फार तर 300-400. आपण नवाडी बंगाला रायगडाकडे गेलो. कविराज संशय भिडवायचे सोडून आम्ही संशय मयान करून राणाला पार टाकू. तसं नाही राजे. हवं तर रायरीवरून फौज घेऊन माघारी हल्ला करा. तोवर आम्ही माळोजी बाबाच्या साथीनं गनिमाला थोपून करतो. एक वेळ संगमेश्वरात दुसरी पावनखिंड होईल.
पण गनिमाला पशुपती पुढे येऊ देणार नाही. राजे राजे आपण व्हा पुढे. विलास तुम्हा सगळ्यांना इथं मागं टाकू. 5 लाखांचा मोल नाही राजे. हा हा लाखांचा पोचिता महत्वाचा. कविराज कविराज मराठ्यांचा हा छत्रपती वाद छातीवर ठरेल, पाठीवर नाही. चला चला त्या गनिमावर तुटून पडू. त्या मुकरक खानाला संगमेश्वराच्या कोण्या कुत्र्यांच्या तोंड देऊ. माझ्या मोळ्यावर पूर्ण विश्वास आहे. बोला हरा 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 हरा. जहापना कौन है? कौन है तू? क्या कर रहे हैं? जहापना मैं आपकी फौज का जासूस। ऐसी फौज? कैसे जासूस? मुकर्रम खान साहब की फौज का जासूस। अरे खान, वो तो खंबा के पीछे है यार। जी हाँ जहापना। अगर तू यहाँ क्या कर रहा है? बहुत साथ सलामत। मैं आपको बहुत ही खुशी की खबर देने आया हूँ। क्या? हमारा बेटा अकबर मर गया? नहीं जहापना, उससे भी बहुत खुशी की खबर। खुशी की खबर? वो शैतान संबा पकड़ा गया। हाँ? वही वो चूहा संबा वो उसका पकड़ा गया, फंस गया। किसने पकड़ा उसको? मुकर्रम खान साहब ने हाँ? सयाजी के घाटी में। घर? ये होता आलमगीर की मजाक उड़ाता है? नहीं जहापना, मजाक नहीं, सच कह रहा हूँ। संगमेश्वर में मुकर्रम खान साहब ने वो शैतान संबा को कैद किया। तुमको ये किसने कहा? मैंने अपने खुद की आंखों से देखा जहापना। खुद की आंखों से देखा? जी हाँ जहापना, और आपको पहली खबर मिले इसीलिए मैं भागते दौड़ते आया। मुझे जरा सांस नहीं मिली। देख, अगर खबर झूठ निकली तो खड़े खड़े मौत के गाड़ उतार दूंगा। नहीं जहापना, खबर सच है। सच है? हाँ, आ इधर आ। बैठ, बैठिए। बिना रुके मुझे सब कुछ बता दे। जी हाँ जहापना, बताता हूँ। उसी रात हमें पक्की खबर मिली थी। वो शैतान संबा संगमेश्वर में अपनी हवेली में रुका है, वो भी बहुत ही मामूली फौज के साथ। मामूली फौज के साथ? क्योंकि उसे लग रहा था कि हमारी फौज अंबा घाट से उतरने की जरूरत
नहीं करेगी, इसीलिए उसने अपनी फौज रायरी भेज दी। यही सही मौका है हमला करने का, ऐसे गणोजी सिक्के बोले। फिर क्या जा बना, रातों रात हमारी फौज अम्बा घाट से उतर गई। फसल हुई तब तक हमारी फौज ने पूरे संगमेश्वर को घेर लिया। पूरे 1,500 की फौज ने संबा की हवेली को घेर लिया। संबा जैसे ही मंदिर से पूजा करके अपनी हवेली में लौटा, उसी वक्त अल्लाह अकबर का नारा हुआ और इतने सालों की वो संबा को पकड़ने की बड़ास और उन मरोटों का खून पीने के लिए प्यासी शमशेर के साथ सब टूट पड़े। अचानक हुए हमले से संबा की फौज हड़बड़ा गई, लेकिन उसमें वो शैतान संबा पागलों की तरह हमारी फौज पे टूट पड़ा। देखते ही देखते उसने हमारे 50-60 सिपाहियों को मार गिराया। वो मार के जा रहा था, इतने में उसका दोस्त कलश जख्मी हुआ। उसे उठाने के लिए संबा ने जैसी अपनी शमशेर नीचे की, उसी वक्त हमारे बहादुर मुकर्रम खान साहब ने पासा डाल के उसका दबोच लिया। बहुत अच्छे। क्या बात है? वो जमींदार का बेटा सयाजी का चूहा पकड़ा गया। ऐसा देखता हूँ क्या करना। इतने लंबे से सलाम मत करो, हमारे पास आओ। आपकी जगह हमारे दिल के पास है। आपने हमारा तड़पता हुआ कलेजा ठंडा किया। आओ खान, गले मिलो। आओ आओ खान, गले मिलो। हम आप पे फक्र करते हैं मुकर्रम। आपको जितना चाहे सोना जवाहरात मुल्क जो चाहे ले लो। वो तो आप देंगे ही जाता ना। आज आपने हमें गले लगाकर हमें जन्नत ही दे दी। अब भी यकीन नहीं हो रहा है, वो सह्याद्री का चूहा हमारे हाथों में है। जहां बना आप अपनी आंखों से देख लो। उस संबा को हमने बंदी बनाया है। वो बंदी नहीं, लुटेरे है, लुटेरे। लुटेरों को आपके सामने पेश करने की इजाजत है। लाओ रे उन्हें। हेलो बादशाह सलामत। कैदी आपके सामने हाजिर है। चलो। या अल्लाह परवरदिगार,
हाँ? संभा मेरा एक भी शहजादा तेरे जैसा या शिवाजी जैसा होता तो मैं दुनिया पे राज करता। यकीन नहीं आता कि तू संभा है। अरे आमचा घर मेने तुमच्या तंबूत शिरला म्हणून, नाही त्याला संभाजी कधीच तुझ्या हाती लागला नसता. और सापडला। अब तुझे तुम्हारे पूरे रायगढ़ के साथ ढक्कन तुम्हारे हाथों में होगा। अरे हवेत एवढे इमले बांधू नकोस औरंग्या. अरे ज्याने तू तुझ्या टोप्या शिवतोस त्या सुयेच्या आग्रावर मावेल एवढा मातीचा कणही तुझ्या हाती लागू देणार नाही. ही घमंड नाही, स्वाभिमान आणि आत्मविश्वास बोलतो. तेरा ये स्वाभिमान चकनाचूर कर दूंगा मुकर्रम खान। संभा, जिंदगी की सलामती चाहते हो तो बादशाह को ताजीम दो। ताजीम दो। अरे हट, कसली ताजी? स्वराज्याचे छत्रपती तुझ्या दरबारात उभे आहेत. तूच सामाना मुजरा कर. वो तुम्हारी जिंदगी बच सकते हैं संभा। अरे चुप रे कुत्र्या. आता समजेर घेतल्यावर मरणाची भीती बाळगत नाही मराठे. संभा ताजीम दे। आज संभाजी फक्त रायगडाच्या सिंहासनालाच ताजीम देतो, रक्त पिसाळू खानाला नव्हे. संभा, अगर हम चाहे तो इसी वक्त तुम्हारी गर्दन कलम कर सकते हैं, लेकिन नहीं, हम आलमगीर औरंगजेब दोबारा तुम्हें मौका दे। दो सवाल और दो जवाब, इन दोनों सवालों का सही जवाब दे दो, हम तुम्हें बाइज्जत रिहा कर देंगे। पहला सवाल, तुमने तुम्हारा मराठों का इतना बड़ा खजाना कहाँ छुपा के रखा? और दूसरा, हमारे मुगलिया फौज से कौन कौन सरदार तुम्हारे खिदमत में थे? तो संभा नाही, संभाजी, छत्रपती संभाजी. खामोश। देखो संभा, इन दोनों सवालों का जवाब दो और आराम की जिंदगी जियो। अब चलो हमारे साथ दिल्ली। तो जाओ तुम्हारा दक्कन, तुम्हारा स्वराज्य, तुम्हारा छत्रपति होना। ये ना ही तू अब से राजा है या छत्रपति है। वाह, आखिरी मौका देता हूं, बोलो बोलो, तुम्हें स्वराज्य का खजाना कहाँ छुपा दिया? खजिना? स्वराज्यासाठी जान कुर्बान करणाऱ्या लाखो मावळ्यांच्या काळजात आहे खजिना. स्वराज्याच्या वाहणाऱ्या नदीच्या पाटात, भाज्यांच्या देठात, आमच्या आई बहिणीच्या निरागस हसण्यात आहे खजिना. एक संभव, बोल बोल, हमारी मुगलिया फौज से कौन कौन तुम्हारे साथ फितूर थे? फक्त एकच नाव सांगेन. चलेगा, एक भी चलेगा, एक भी काफी है। बोल संभा, बोल। तुझा बेटा अकबर. या अल्लाह, बेवकूफ आहेस तू खाना आणि तुझा हा बादशाह. ये लौंडा शायर है, पागल है संभा। ये शायर बादशाह को ताजीम दे। ताजीम ना देतो ना. यावन रावण की सभा, शंभू बनियो भजरंग, लहू लसित सिंदूर सम, खूब खेलो न. क्या कह रहा है? अरे हो, तुझ्यासारख्या कलेच्या दुश्मनाला कावल्याची ती आवड काय असते?
ऐक मी तुला त्याचा अर्थ सांगतो. ज्याप्रमाणे रावणाच्या सभेत हनुमंताला कसा बांधून आणलं होतं, त्याचप्रमाणे आज शंभू राजाला इथं बांधून आणलं. हनुमंताला त्याचा शेंदूर शोभून दिसतो आहे, तसंच राजेवरचे रक्त त्याला शोभून दिसतो. घमंड बहुत लंबी जुबान है तेरी, बहुत फख्र है ना तुझे अपने संभा पर. हो, रवी शबी लगत ही खद्योत होत बदरंग, ते तुवची तेज निहार के सत्य त्यागोरण रंग. वाह 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 कविराज. ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश पडताच काजव्यांचा प्रकाश नाहीसा होतो, त्याचप्रमाणे राधे तुझे तेज पाहून औरंगजेब आपले तख्त सोडून पळतो. एक पागल माझ्यावर सलाम कर. माझा राजा ज्याच्या पुढे सलाम करतो, त्याच्याच पुढे आम्ही आपली मान झुकवतो. तेरा राजा गया झडून में. त्याआधी तुलाच जावं लागत जळून में. मुकरम कर. सिपाहियों, ले चलो इन्हें. चलो भागा. चलो. इनका खाना पीना बंद कर दो, उतार दो इनकी घमंड, इन्हें पता चलने दो बादशाह से टकराने का अंजाम. पूरा दक्कन हमारे हाथ में आ गया है. कविराज, कविराज, सकाळ होऊन नवा दिवस उजेडू लागला. होय राजे, नए दिन के नए गर्भ में कैसी पैदाइश होगी, इसका इंतजार करना पड़ेगा. कविराज, सकाळ ही वयात आलेली तरुण तरुणी आहे. अशा रूपकाची आपण आम्हाला एक कविता ऐकवली होती. होय शंभूराजे, आज डोळ्यापुढं मरण दिसत असताना आपल्याला काव्यशास्त्रावर बोलावंसं वाटतं. विराज, डोळ्यापुढं मरण दिसत असताना ज्याला काव्य आठवतो तोच खरा कवी. याने की मरताना जो शस्त्र घेऊन मरतो तो खरा योद्धा. योद्ध्याचं मरण आम्हास येईल की नाही आम्हास ठाऊक नाही, पण कविराज, कविराज, आम्ही स्वीकारू ते मरण खचितच मर्दाचं असेल. या गोष्टीवर तर सह्याद्रीच्या चिटपाखराच्या मनातही शंका असता नाही राजे. राजे, कसे ना खेड्यात सापडला दुश्मनांच्या. तिकडे स्वराज्यावर वावटळ सुटले. आम्ही इकडे रायगडावर कंबर बसून आहोत. जमवात जमव करतोय. तुम्हाला त्या औरंग्याच्या बंदीतून सोडवायचंय आम्हाला. राजे, आपण बंदिवान झाला. यापेक्षा आम्हाला दुःख होतं ते आमचं माहेरचं फूल आणि गाव आमच्या पुत्राला बंदिवान करण्यास कारणीभूत आहे. शिर्के खानदानीवर लागलेला हा बदनामीचा पितुरीचा टिळा कधीही पुसला जाणार नाही. आई जगदंबा तुमच्या पाठीशी आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि, नैनम दहति पावकः, न चैनम क्लेदन्त्यापो, न शोषयति मारुतः. औरंग्या,
माझ्या मांसाचे तुकडे तू गिधाडा जर काही खाऊ घातलेस तरी तुझ्या मनाला शांती मिळणार नाही. माझ्या रक्ताच्या वाहणारा एक एक थेंबातून नव्या पिढीत नव्याने संभाजी जन्म घेईल. स्वराज्याच्या रक्षणासाठी तुझं शीर रायगडाच्या पायथ्याशी काढण्यासाठी. होय, हा संभाजी पुन्हा जन्म घेईल. प्रत्येक मराठमोळ्या घरात, प्रत्येक मराठी माणसाच्या मनात त्याला जपा, त्याला जोपासा, त्याला जिवंत ठेवा. कारण सुलतानी संकट याना त्या प्रकारे येतच राहतील. स्वैकियाकडून परकीयाकडून हल्ले ते होतच राहतील. त्यांच्याशी लढा देण्यासाठी, देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी या संभाजीची गरज वेळोवेळी भासेल. आबासाहेब, भाऊसाहेब, तुम्ही स्थापन केलेल्या या हिंदवी स्वराज्याला, स्वराज्याच्या प्रत्येक मावळ्याला या संभाजीचा अखेरचा दंडवत. देशद्रोह पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शौर्य राजा था. तेज पुंज तेजस्वी आखिर निकल गई पर झुका नहीं. दृष्टि गई पर राष्ट्र उन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के, दोनों पैर कटे शंभू के, ध्येय मार्ग से हटा नहीं. हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी छुटा नहीं. जीवा कटे खून बहाया, जीवा कटे खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं. शिवाजी का बेटा था वो, गलत राह पर चला नहीं, गलत राह पर चला नहीं. कोटि कोटि कंठों में तेरा आज ही जय जयकार है. कोटि कोटि कंठों में तेरा आज ही जय जयकार है. अमर शब्द तू अमर हो गया, तेरी ही जय जयकार है, तेरी ही जय जयकार है. ऐसा दूजा कोई दुनिया में जैसा शंभू राजा था, जैसा मेरा शंभू राजा था. सिंहाच्या कपड्यात घालून हा मोतिकाचा ही मत मराठ्याची सा. शंभू राजे